लोकसभा व राज्यसभा सभागृहात पारित करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयक त्वरित रद्द करण्यात यावं यासाठी महागाव तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं। केंद्र सरकारने पारित केलेलं विधेयक हे संविधानाचा अनुच्छेद 14 व 15चं उल्लंघन करणारा असल्याने मुस्लिम समाजात शासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे। संविधान बचाओ देश बचाओ, नहीं चलेगी, संविधान से छेड़छाड़ नहीं चलेगी, देश का कर चुकाना, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। केंद्र सरकारने लोकसभेसह राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित केलं। सदर विधेयक पारित करताना संविधानाचं उल्लंघन करण्यात आलं। नागरिकत्व देण्याकरता धर्माचा आधार घेण्यात आला। हा प्रकार भारतीय संविधानाच्या मूळ चौकटीला छेदणारा असून संविधान धोक्यात आलं आहे असं मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 नुसार कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत, त्यामुळे सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असेल। त्यापुढील अनुच्छेद 15 नुसार राज्य, धर्म, वंश, जाती, लिंग व जन्मस्थळ याच्या आधारे भेद करणार नाही अशी तरतूद आहे। परंतु केंद्र सरकारने हे विधेयक पारित करून संविधानाचं उल्लंघन केलंय, म्हणून नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ पारित करण्यात आलेला कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। महागाव तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले। विनोद खोंडे, विदर्भ न्यूज, महागाव।